युवा स्वाभिमान, श्रद्धा आर्ट सोसायटी व शांती इव्हेंट अँड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाभिमान कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। 10 ते 14 जानेवारी दरम्यान सायन्स कोर मैदान येथे हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या कृषी महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन, कृषी विषयक मार्गदर्शन, कृषी साहित्य वाटप, कृषी विषयक शासकीय योजनांची माहिती व मनोरंजनात्मक कार्यक्रम तसंच महिला बचत गटांचे स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉलही येथे राहणार आहेत। याविषयीची माहिती आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत दिली। विनंती केली की महाआरोग्य शिबिर हे अमरावतीमध्ये झालं पाहिजे आणि त्यांनी त्वरित जे प्रधान सचिव आरोग्याचे व्यास साहेब त्यांना आदेश दिले, जे आमचे वैद्यकीय प्रधान सचिव जे आहे त्यांना आदेश दिले आणि स्वतः जॉईंट डायरेक्टर जे अमरावतीच्या अकोल्याला बसतात त्यांनी जवळपास 3 ते 4 बैठकी घेतल्या। सगळे आता इथे डॉक्टर लोक उपस्थित आहे आपले आणि स्वतः येऊन त्यांनी बैठक घेतल्या एरियनमध्ये की अशा प्रकारे आरोग्य शिबिराचं आयोजन करायचं आहे, शासनातर्फे आदेश आहे आणि स्वतः अमरावतीच्या जितके सोशल आमच्या मेडिकलच्या ज्या संस्था आहे, जे सोशल आपले सगळे डॉक्टरचे हॉस्पिटल आहे, त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये वेळ दिला आणि महाआरोग्य शिबिरामध्ये जवळपास 35 लाख रुपयाची औषध ही गरिबांना मोफत देणार। त्याच्यामध्ये ज्या सर्वसाधारण ज्या बिमाऱ्या असतात त्यांना रुटीनमध्ये ते औषध देणार आहे। केमो जे आहे ते सगळ्या म्हणजे आज कॅन्सरचे जे केमो आहे ते सगळ्या पेशंटला पण फ्री देणार आहे। जवळपास 1 महिना 1 ते 2 ते 3 महिने त्यांना केमो पुरा फ्री मिळेल आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण त्याची मुदतवाढ करून घेऊ, जेणेकरून आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ते केमो कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांना फ्री मिळाले पाहिजे। हा सुद्धा एक त्याच्यामध्ये मानस आहे आणि ज्या मोठमोठ्या बिमारी आहे ज्याचं आज इथे ऑपरेशन करू शकत नाही, पण त्याच्या सगळं आम्ही एक युवा स्वाभिमानचं एक आधार कार्ड आपण त्यांना देणार आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या पेशंटची 6 महिने पूर्ण ट्रीटमेंट आपण पूर्ण फ्री करून देऊ। त्याच्यामध्ये त्यांचे मोठे जे ऑपरेशन आहे, कॅन्सरचे आहे, हाडाचे आहे, मेंदूचे आहे, काही ॲक्सिडेंटचे आहे, लिव्हरचे आहे, त्या सगळ्या किडनीचे आहे, त्या ऑपरेशनसाठी जवळपास 9 ते 10 कोटी रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीमधून 300 पेशंटचा पूर्ण इलाज आम्ही मोफत करून देतो। जवळपास 300 पेशंटचा त्यांना ॲडमिट करण्यापासून त्यांचं पूर्ण ऑपरेशन करण्यापासून त्यांना पूर्ण ठीक होईपर्यंत त्यांना अमरावतीमध्ये सुखरूप आणण्यापर्यंत हा पूर्ण एक अभियान आम्ही युवा स्वाभिमानच्या माध्यमातून करणार आहे। या ठिकाणी या शिबिरामध्ये डोळ्यांचे ऑपरेशन 2 ते 3 हजार लोकांचा आम्ही टार्गेट ठेवलेला आहे। जवळपास 5 ते 6 हजार लोकांना आम्ही पूर्ण 6 महिने पूर्ण डोळ्याचे चष्मे वगैरे मोफत देणार आहे। 5 ते 6 हजार चष्मे पूर्ण 2-3 महिन्यात जे लोकांचे नंबर येईल त्या सगळ्यांना फ्री देऊ। त्याचनंतर इथे आपल्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हॉस्पिटल जे आपलं मेडिकल त्याची पूर्ण टीम काम करणार आहे। इथे आपले काकाजी साहेब आहे, सावदेकर साहेब आहे, इरविनचे अधिकारी आहे, सावदेकर जे आहे, अरोरा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे, त्यानंतर प्रफुल्ल कडू साहेब आहे, सगळेच आपले श्रीकांत देशमुख साहेब आहे, जे अमरावतीचे जेवढे डॉक्टर आहे नामांकित ते सगळे वेळ इथे देणार। त्यांच्या सगळ्या बैठकीसुद्धा झालेल्या आहेत। म्हणजे आरोग्य शिबिराचा उद्देशच आहे की याच्यामध्ये सगळ्यांना इथे डायरेक्ट लाभ मिळाला पाहिजे आणि पूर्ण या शिबिराच्या माध्यमातून सगळ्यांना औषधी मिळाल्या पाहिजे आणि सगळ्यांचं चेकअप होऊन त्यांचा रेकॉर्ड फक्त एकच दिवस नाही की आज शिबिर घेतलं उद्या विसरायचं, ते 6 महिने आम्ही मेंटेन करू आणि 6 महिने त्यांच्याकडनं पूर्ण अमरावतीचे डॉक्टरसुद्धा लक्ष देईल। शासनाच्या माध्यमातून त्यांचा जो निधीचा वगैरे पाठपुरावा आहे तो करून त्यांचे ऑपरेशन पण आपण करून देऊ, असा पूर्ण आमचा हा मानस आहे। आणि त्यानंतर आज अमरावती शहरामध्ये ज्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये मेलघाटमध्ये शेलुकर परिवारामधला जो एक तरुण युवक आता बॉर्डरवर शहीद झाला, मुन्ना शेलुकर, खऱ्या अर्थानं अमरावती शहराचं गौरव होतं, ते भूषण होतं आणि त्यांनी आपल्या प्राणाची आहुती तिथे दिली। हे आपल्यासाठी एक आपल्या अमरावतीसाठी दुःखाची बाब पण आहे, विदर्भासाठी अमरावतीसाठी पण एक आपल्या जिल्ह्यातल्या एका तरुणाने बॉर्डरवर ड्युटी बजावताना आपला प्राण दिला, हे सगळ्यात मोठं गौरवाची बाब आहे। आणि या गौरवशाली मातापितांचं रक्त तुला करणं हे आम्ही आमचा संकल्प केलेला आहे युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी की त्या मातापितांना जवळपास 1500 ते 2000
सगळे अमरावतीतले युवक युवती तिथे ब्लड देतील आणि त्या ठिकाणी त्यांना त्यामध्ये त्यांची रक्ततुला केल्या जाईल. कालच नवनीत तिथे जाऊन आली, त्यांच्या कुटुंबात सगळ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद करून आली. खूप कठीण परिस्थिती आहे त्यांची. एका झोपड्यामध्ये छोट्याशा घरामध्ये राहतात, आईवडील एकदम म्हातारे आहे आणि त्यांनी विनंती केली आम्हाला की शासनातर्फे जे काही मदत मिळेल ते लवकरात लवकर आम्हाला मिळाली पाहिजे, कारण की आमचा उदरनिर्वाहच तो होता की तो तिथे नोकरी करत होता आणि आम्हाला पगारातले पैसे पाठवत होता. तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोनवर बोललो की ज्याप्रमाणे करकरे, सालसकर आणि कामटेला जो शहीदाचा दर्जा दिलेला आहे तो दर्जा त्यांना द्यायला पाहिजे आणि त्याच कॅटेगरीमध्ये त्यांना ज्या 25 लाख रुपयाची मदत दिली होती शासनाने तेव्हा एक उदरनिर्वाहासाठी त्यांच्या परिवाराला पेट्रोल दिलं होतं आणि भूमी नसेल तर त्यांना जमीन दिली होती. तर त्याच्यामध्ये त्यांना जमिनीचं सुद्धा एक प्राधान्य आपण मुख्यमंत्र्यांकडनं करणार आहे आणि 11 तारखेला त्यांची रक्ततुला करू आणि युवासान पार्टीतर्फे सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून काही पैसे गोळा केलेले ते आम्ही त्यांना एक भरीव मदत त्यांच्या कुटुंबाला त्याविषयी करणार स्वाभिमान पार्टीतर्फे. अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे. या महोत्सवामध्ये 13 जानेवारीला शासन आपल्या दारी हे अभियान राबवण्यात येत आहे. याबद्दल आमदार रवी राणा यांनी पालकमंत्र्यांच्या सहयोगाबद्दल अभिनंदन केलं आहे. भातकुली तहसील भातकुली येथे असावं यावर स्टे दिला होता, हा स्टे हटवण्यात आला आहे. याबद्दल ही मत आमदार रवी राणांनी व्यक्त केलं. पालकमंत्री साहेब मदत करत आहे या अभियानासाठी, काय नेमकी मदत होणार आहे? नाही, अभियान मुख्यमंत्र्यांना मंजूर केलं, राजस्व अभियान, आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी सुद्धा परवा त्या मीटिंगमध्ये आले आणि सगळे मिळून आम्ही सगळे आमदार सगळे पालकमंत्री म्हणून सगळे मिळून हे राजस्व अभियान आम्ही चांगलं करू. जमलं का पालकमंत्री? जमलं काय? असं काय? पालकमंत्री जमलं काय? पालकमंत्र्यांशी कधी भांडणच नव्हतं, कधी कोणासोबत काही भांडण नसते मामा. पालकमंत्री मोठे झाले का? पालकमंत्री मोठे झाले का? बदल झाला का? नाही, पहिले पालकमंत्री होते, आता मोठे झाले का? तर असं आहे की वेळ बदलत राहते, नाव बदलत राहते, पद बदलत राहते. काय तेच तर विचारलं, मोठे झाले का? नाही, त्यांचं बालकपण गेलं, आता बालकपण गेलं, आता ते मॅच्युअर झालेले आहे, म्हणजे समजदार झालेले आहे, म्हणून ते आपलं चांगलं झालं पाहिजे ना असं वाटतं. आता राजस्व अभियानामध्ये ते मदत करत आहे हो, म्हणजेच मोठं म्हणजे झालं. त्यांचं अभिनंदन करतो. हो. राजस्थान अभियानामध्ये मदत करते ना. म्हणजे पालकमंत्रीवरून पालकमंत्री झाला म्हणायचं का मग तुमच्या भाषेत? नाही, आता ते भाषा सध्या वापरू नये आपण राजस्व अभियानामध्ये मदत करताय आणि सगळे मिळून राजस्व अभियान चांगलं करू, तेवढं तुम्हाला सांगतो. कोर्ट ने जो आदेश दिए वो जानकारी ऐसी है कि शासन ने बोला है कि भाई आप नोटिफिकेशन निकालो, अदालत ने बोला शासन को कि आप नोटिफिकेशन निकालो, उसके बाद नाही, काय झालं मी त्याचं सांगतो. आपण भातकुली तहसील राज्यामध्ये एक अशी तहसील आहे की शासनाचा GR आहे, परिपत्र आहे आणि कायदा बनवला आहे शासनाने की जो तालुका जिल्ह्यामध्ये घोषित होते त्या तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याचं मुख्यालय असलं पाहिजे. त्या तालुक्याच्या ठिकाणी मुख्यालयाच्या अधिकाऱ्याचे क्वार्टर असले पाहिजे, त्यांचा रहिवासी मुक्कामी तिथं असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये 4 वर्षाआधी जो गोंधळ मी केला होता भातकुली तहसीलच्या विषयावर, तो विषय हा होता की महाराष्ट्रामध्ये एकमेव तहसील आहे की 30-35 किलोमीटरवरून शेतमजूर आहे, शेतकरी आहे, शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे, प्रत्येकाला 100-200 खर्च करून अमरावतीला यावं लागतं. अमरावतीला लोक कलेक्टरला भेटायला येतात, विभागीय आयुक्त वस्तू विभागीय आयुक्ताला भेटायला येतात, पण छोटे छोटे कामं जे आहे ते तालुका लेवलवर तहसीलमध्ये झाले पाहिजे. त्यासाठी ते कार्यालयीन अधिकारी तिथे राहिले पाहिजे. हे 40 वर्षापासून भातकुली तहसीलचं दुर्भाग्य आहे की तहसील इथं आहे आणि तालुका तिथं आहे. त्या उद्देशानं मागच्या गव्हर्नमेंट असून आतापर्यंत जो पाठपुरावा केला आणि त्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्र्याचे आदेश आणले होते, महसूल मंत्र्याचे आदेश आणले होते, मुख्य सचिवाचे आदेश दिले होते की 2 दिवसाच्या अंतर तत्काल हे तहसील भातकुलीला शिफ्ट करा. त्याच्यानंतर पूर्ण तहसीलदारने ट्रक लावून फर्निचर वगैरे सगळं भरणं चालू केलं. त्या काळामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले, स्थगिती आणली. स्थगिती या विषयावर आली की तहसीलचं प्रायमरी नोटिफिकेशन जे आहे ते मी काढलं होतं जेव्हा ते लेटर निघालं.
फायनल नोटिफिकेशन जे आहे त्या इश्यूवर त्यांना स्थगिती जो टेक्निकल पॉईंट आहे तो फायनल नोटिफिकेशनसाठी स्थगिती त्यांनी घेतली. भातकुली तहसील शिफ्ट करू नका याच्यावर स्थगिती नव्हती. प्रायमरी नोटिफिकेशन निघालं होतं आणि फायनल नोटिफिकेशन निघायचं बाकी होतं. त्या इश्यूवर त्यांनी हायकोर्टामध्ये स्थगिती घेतली. आता हायकोर्टाने सांगितलं की फायनल नोटिफिकेशन काढा आणि फायनल नोटिफिकेशन शासनाने सगळं रेडी करून ठेवलं आहे. स्थगिती होती म्हणून ते त्याच्यावर हालचाली करू शकत नाही. त्यामुळे आता कोर्टाने आदेश दिले की फायनल नोटिफिकेशन काढा आणि फायनल नोटिफिकेशन हेच आहे, तहसील शिफ्ट करा. त्यामुळे हा मुद्दा आता सुप्रीम कोर्टाने टिकत नाही, पुढेच जाऊ शकत नाही, कारण शासनाच्या कायद्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. ते चॅलेंज होत नाही. कायद्यामध्ये जर एखादी तरतूद प्रक्रिया अनकम्प्लीट राहिली तर त्याच्यावर आपण चॅलेंज करतो. पिछले बार भातकुली के कुछ लोगों ने किसी व्यक्ति के नेतृत्व में प्रेस कॉन्फ्रेंस लिए थे. उन्होंने कहा था कि हम कोर्ट में लड़ रहे हैं, हमारा विषय है. असं आहे मनोज साहेब की रवी राणा आले की अनेक व्यक्ती प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि प्रेस कॉन्फरन्स हा तुम्हीच एक अधिकार दिलेला आहे की प्रत्येकाने आपापलं मत ठेवायचं. पण कोणतंही मत हे ओरिजिनल असलं पाहिजे. जर कोणी काही जरी बोललं आणि त्याला आपण काही छापलं तर त्याच्यावर दिशाभूल नाही झाली पाहिजे. आपण ऑफिशियली सगळं टेक्निकली समजून घ्या. ते मी तुम्हाला पॉईंट सांगितलं की ऑलरेडी शासनाचं प्रायमरी नोटिफिकेशन निघालं होतं. शासनाने आदेश दिले होते तहसील स्थलांतर करायचे. विभागीय आयुक्तांना आदेश दिले होते. त्या प्रायमरी नोटिफिकेशनवर त्यांनी स्थगिती घेतली. त्याच्यावर आपण सुनील मनोहर हे वकील नेमले. सुनील मनोहरचा नंबर घ्या तुम्ही आणि जमिनी कासड आहे त्यांच्याशी बोला, ते तुम्हाला सगळं सांगतील. आणि ते वकील आपण लावले. सरकारच्या माध्यमातून त्यांना ठेवा म्हणून मी मागणी केली. त्यांची वरची फीज आम्ही दिली आणि नॉमिनल फीज सरकारने दिली. त्यांचे मोठे वकील आहे.